तुम्ही जरा शांत बसता का? तुम्हाला खूप काळजी आहे, दाखवायची काही गरज नाहीये. राया, तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता तू कारखान्यात जा आणि तिथल्या सगळ्या हळदीच्या गोणी तपासून पहा. मला वाटतं कोणीतरी मुद्दाम काही गोण्यांमध्ये केमिकल टाकलं असणार. राया, असा दगडागत काय उभा राहिलायस? जा, जाऊन चेक कर. दादासाहेब, आपला कारखाना सील केलाय. आज भाऊसाहेब विधातेचा हळदीचा कारखाना सील झालाय. रक्त जाळून मिळवलेलं नाव एका क्षणात धुळीला मिळालं. आई, किती नुकसान सोसलंय आम्ही, पण कधी हळदीत भेसळ केली आहे नाही ना. आमच्या प्रामाणिकपणाची, आमच्या खरेपणाची आम्हाला शिक्षा मिळाली का? भाऊसाहेब विधाते आज संपलं. भाऊ, डोळं पुस रे. तुझ्या डोळ्यात पाणी बघवत नाही. आम्ही रडल्यावर आजपर्यंत तू आम्हाला धीर देत आलायस आणि आता तूच रडतोयस वय. अरे, जग लाख बोलत, पण माझा विश्वास आहे तुझ्यावर. माझ्या लेकाकडनं कधी चूक होऊच शकत नाही. माझं मन म्हणतंय कोणीतरी हे मुद्दाम केलंय. नाही आई, तुझा लेख ना आई, तुझा लेख हरला. भाऊसाहेब विधाते ही कलेच्छपणा मी नाही सहन करू शकत. काही बघलाय, आमच्या कुटुंबासारखं आम्ही या गावाला प्रेम दिलं, त्यांना सांभाळलं. झटक्यात घेतलास तू. मम्मी, आता विधात्यांचं काय खरं नाही. ती यातनं काय बाहेर पडत नसतात. संपला विषय. हा मग. पण गुली आत्या, मला वाटलं या वेळेला पण तुझा प्लॅन फसतोय का काय, पण नाही, या वेळेला तुझा प्लॅन सक्सेसफुल झाला. अगं, ही तर सुरुवात आहे. एका दगडात लई निशाणं लागतात माझं. आता ह्या ईदा त्यांच्या संग अजून काय काय घडतंय का नाही ती तू बघच. मम्मी, माझ्या डोळ्यासमोर तर ना सगळं चित्र दिसायला लागले बघ. मी या बांगल्याचा मालक होणार. विधात्यांची सगळी प्रॉपर्टी माझी होणार. ज्या कारखान्यात त्यांनी मला कामाला ठेवलं ना, तोच कारखाना माझा होणार. भाऊसाहेबांना मी माझी गाडी पोसा ठेवणार आणि त्या रायाला तर हाताखाली ठेवणार. 2 टाइम त्याच्याकडनं माझं पाय दाबून घेणारच. आणि कृष्णाला मी कामाला लावणार. वय करा, समज करा. तर त्याला वाईट टाइम आहे अजून, त्याच्यामुळे तुमचा उत्साह जरा बाजूला ठेवा. कसं आहे, आपल्या थोबडावरनं कुणाला संशय यायला नगत. त्याच्यामुळं दाखवाय पुरतं का होईना सुतात पडल्यावाने थोबाड करून फिरा. नाहीतर ही समज आपणच केलंय असा डाऊट येईल लगेच त्यासनी. मम्मी, आता तूच सांग पुढे करायचं काय. आता आपण काहीच करायची गरज नाही. आता गावातली माणसंच आपली स्वप्न पूर्ण करायला मदत करते का नाही बघ. तीच ह्या इदातेसनी रस्त्यावर आणणार. आता आपली येळ आल्या, त्याच्यामुळं आपल्याला पाहिजे तसंच होणार आहे समज. हे बघा, ही सगळं जे झालंय ना त्याची जबाबदारी मी घेतो. मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो.
आमच्यामुळे जो काही तुम्हाला त्रास झाला त्याची जाणीव आहे मला. अहो पण याचा अर्थ असा नाहीये की हे सगळं आम्ही मुद्दाम घडवून आणलंय, पैशासाठी केलंय. मग कशासाठी केलं? आणि कोण स्वतः आपला गुन्हा मान्य करेल आणि हे सगळं पैशासाठी नाही केलं म्हणेल? बरोबर आहे. अहो गावावर अन्याय केलाय तुम्ही. गावात शांत बसणार नाही आणि तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. काय कृष्णा, मला यांच्याशी बोलावंच लागत. छाया ही माणसं ऐकण्याच्या परिस्थितीत नाहीये, तू आज चल. राया सर, माणसं खूप चिडलेत, तुमची इथे थांबणं धोक्याच आहे. चला सर तुम्ही चला. आता बघा कशा पळतात विधाते, पाठदार. त्यामुळे भाऊसाहेब विधाते आणि रायबान विधाते यांना अटक करायला आम्ही आलोय. अहो हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही आमचं रक्षण करायचं सोडून अटक करायची काय भाषा करताय? माफ करा, आम्हाला आमची ड्युटी करू दे. गावातल्या लोकांनी आणि यात्रा कमिटीने विधातेंवर FIR दाखल केलाय. त्यामुळे यांची चौकशी करण्यासाठी मला यांना अटक करावंच लागेल. हे अटक वॉरंट. अहो त्यांनी काही नाही केलंय, त्यांची काही चूक नाहीये, त्यांना नेऊ नका. साहेब अहो माझं ऐकून तरी घ्या, त्यांची काय बी. कोणीही पोलिसांच्या कारवाईत आडकाठी आणणार नाही. पोलिसांना त्यांचं काम करू द्या. आपण काही गुन्हा केलेला नाही, त्यामुळे आपल्याला घाबरायचं कारण नाही. उलट तुम्ही जर पोलिसांना अडवलं तर गावकऱ्यांना वाटेल आपण काहीतरी चूक केली आणि तेच आम्हाला घडायला नकोय. इन्स्पेक्टर, साहेब काय माणसं आहेत ही? कालपासून असेच बसले. ती भुकीने वाट लागली माझी. काही चोरून खायचं म्हटलं तर तेही करता येईल. होयाजी आहो, आणखीन किती वेळ सावसन गाऊन बसणार आहे? चला व्हायच काहीतरी खाऊन घ्या. चला बघू. अगं माझी लेकरं पोलीस स्टेशन मध्ये असताना माझ्या घशाखाली कसा घास उतरल. दादासाहेब, हो तुमची तब्येत आता कुठे बरी झाली? वाईस खाऊन घ्या ना, तर पुण्यांदा बिघडल. हा, आमच्या तब्येतीपेक्षा आम्हाला आमच्या लेकाची काळजी जास्त आहे. आमचा लेक आणि नातू घरी येत नाहीत तोपर्यंत आम्ही अन्नाला हात लावणार नाही आणि पाण्याला स्पर्शही करणार नाही. म्हणजे यांच्यामुळे मला पण आता उपाशी भरायला लागतं का काय? वहिनी साहेब, तुम्ही तरी सगळ्यांना समजून सांगा ना. आता कृष्णा गेली ना पोलीस स्टेशनला, ती घेऊन येईन त्यांना. चला 2-2 घास खाऊन घ्या. मला भूक नाहीये. वहिनी आहो, असं काय करताय तुम्ही? हा, तुम्ही उपाशी राहिल्याने पोलीस त्याचे सोडणार आहेत का? तसं असेल तर सांगा. ते तिकडे लढतायत ना, तुम्ही उपाशी कळल्यावर त्यासनी बरं वाटेल का? तुम्ही तुमची काळजी घ्या. हा, आणि कृष्णी गेले नव्हतं तिकडं, मग ती नक्की काहीतरी करेल बघा, माझा विश्वास आहे. समधी संकट झाडून जाऊन देते. कशी तडपाडत्या, कशी तडपाडत्या. बाय 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 बाय. लागला का 420चा झटका? तुम्हाला काय वाटलं? तुम्ही मला घरातनं बाहेर काढताल, मोलकरणीसारखं वागवताल आणि मी गप्प बशीन? मी आधीच सांगितलं होतं, मी ह्या इदात्यासनी रस्त्यावानी. म्हणजे गुली मावशी तुम्ही हे सगळं? भया, मी तर अजून काय सुद्धा नाही केलं. मी फक्त विचार केला तरी एवढं समज घडलं. मी जर पुढं ही समज केलं असतं ना, तर आत्ता पातूर तू आणि इदाते भिकला लागला असता. तोंड सांभाळून बोला गुली मावशी. इतक्या खालच्या पातळीला जाल असं वाटलं नव्हतं.
भाऊसाहेबां रायाबरोबर खेळ खेळून फार मोठी चूक केली आहे तुम्ही, आणि ही चूक तुम्हाला खूप महागात पडणार आहे. काय महाग आणि काय स्वस्त. या गुलीलाटी वाचले तुम्ही, त्याच्यामुळं ह्याची किंमत तर तुम्हाला मोजावीच लागणार ना. आत्ताशी सुरुवात आहे ही, अजून तर लई काय काय बघायचंय तुला कृष्णे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही सुधारायचंच नाही असं ठरवलं तर मग एक गोष्ट लक्षात ठेवायची. तुम्ही विधात्यांचं नाव मातीत मिळवण्याची जी काय स्वप्न बघताय ती कधीच पूर्ण होणार नाहीत. नाही तुमच्या सगळ्या मनसुबांच्या ठिकऱ्या उडवल्या, तुमचा हा चेहरा कारस्थानं घरापुढं गावापुढं आणली तर नाव लावणार नाही कृष्णा भान विधाते. तुमचा कुठलाच डाव यापुढे यशस्वी होऊन देणार नाही मी. भया लईच भोळी हायस बघतो कृष्णे. वाट बघ, तो दिस कधीच येणार नाही. तो दिस आणि ती येळ जवळ आली आहे गुली मावशी. तुम्ही फक्त दिस मोजायचे. काय फुलाबाई, आज तुम्ही स्वयंपाक घरात कशा काय? आज माझ्या हाताने जेवण बनवणार हाय. माझा राया आणि भाऊ सुटून येणार हाय ना. तुमच्या हातची काळी आमटी तर बोट चाटून चाटून खातो तो. अजूनही खातो का तसाच? हा, मग त्याला मध्येच त्या आमटीची आठवण येते. भाकरी संग ती शेंगदाण्याची चटणी आणि म्हाद्या पण आवडायचा ना त्याला. लय भूक लागली असेल ना तर पटदिशी म्हाद्या करून दे असं माग माग लागायचा. म्हाद्या नाहीतर काळी आमटी असली नाही की तो खुश असायचा. खरडा पण कच्चाच खातो का अजून? अहो एवढी वर्ष झाली पण अजून तुमच्या लक्षात आहे भाऊच्या आवडी निवडी? अहो पोटचा एकुलता एक पोरगा आहे आमचा तो. त्याच्या आवडी निवडी आम्ही कशा विसरू? मांडीवर बसून चारले त्याला मी. आमच्या ताटात जे असेल ना तेच त्याला खायला लागायचं. तुम्ही घरातून निघून गेल्यानंतर पाक अन्न पाणी सोडलं होतं त्याने. अहो चुकून माझ्या तोंडातून. अहो नका वाईट वाटून घेऊ, तुम्ही काय बी चुकीचं नाही बोलला. अहो ज्या वयात सगळी पोरं मजा मस्ती करतात त्या वयात घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या पेलण्यात आणि घर उभारण्यातच त्याचं सगळं तरुणपण निघून गेलं. आम्ही त्याच्या आयुष्यातला आनंद हिरावून घेतला, बालपण हिरावून घेतलं. त्याच्या मनातली चलबिचल आम्हाला कधी कळलीच नाही. भावनांची लय वादळं मनात घेऊन जगतोय आमचा भाऊ फुलाबाई. त्याला आम्ही कधी प्रेमानं जवळ नाही घेतलं, मिठी नाही मारली. अहो बाप लेकाचं नातं असंच असतं. एकमेकाविषयी मनात प्रेम असतं पण एकमेकांना सांगायची हिंमत होत नाही. पण आता झालेत ना तुमच्यातले गैरसमज दूर, मग आता कशाला काळजी करताय? नको नको ते आरोप केलेत लोकांनी त्याच्यावर. ते सगळे आरोप दूर करायचेत, त्याला संकटातून बाहेर काढायचंय. आणि त्यासाठी त्याचा हा बाप दादासाहेब त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्याच्यावर होणारा प्रत्येक वारंवार आम्ही झेलू, पण भाऊला आम्ही काही होऊ देणार नाही. आता शोभतायत बापले. अहो पण आपण बोलत काय बसलोय? ते यायच्या आधी तुम्ही तुमचं जेवण तयार ठेवा बघू, आणि आम्हाला त्याच्या स्वागताची तयारी केली पाहिजे. चला येतो आम्ही. यावेळेस मम्मीने असा डाव टाकलाय का ना, समधी काय आरच पाडले ते. अगं गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ, जीवाशी सोपी गोष्ट नाही. ऋतिक, पण आपल्याला एवढ्यावरच समाधान मानून चालणार नाही. भाऊ आणि राया आता कायमचे जेलमध्ये गेले पाहिजे, म्हणजे हळूहळू कारखान्याची सगळी जबाबदारी आपल्याकडे. आणि एकदा का कारखाना आपल्या हातात आला की मग आपण त्याचे मालक झालोच म्हणून समज. राहिला विषय कृष्णाचा. एकदा का त्याला बाहेर काढली का ना आपण, कारखाना आपलाच. हा, पण फक्त कारखान्यावर समाधान मानून चालणार नाही. ही सगळी प्रॉपर्टी आपली झाली पाहिजे. या बंगल्यावर राज्य करायचंय मला. मग आज जे काही झालं ना त्याचं सेलिब्रेशन करूया. अरे हो, सेलिब्रेशन व्हायलाच पाहिजे की. अगं पण अंतरा, आज बंगल्यात काय जेवायला बनवतील असं मला नाही वाटत. एक काम करू की आपण जाऊ तिघे जेवायला बाहेर. अरे पण आपण बाहेर गेलो तर या सगळ्यांना कळेल ना. अरे हो ते बी आहे म्हणा. मग पार्टी करायची कुठं? अरे आपण हळदीत बेसन केली, ती झालं
एवढी साधी गोष्ट त्यांनी कळली नाही तर बाकीचं कशाला काय कळतंय? गेली इजा त्यांचा मान सलमान लायकी समजा गेलं समजा. मग हळू बोल ना, नाहीतर आपली पण इज्जत जाईल. गेली कायमची इज्जतांची इज्जत. इज्जतांचा आता शेवट आलाय शेवट. अगं मी तुला हेच तर सांगण्याचा प्रयत्न करतेय. आतापर्यंत गुली मावशीने लई कारस्थानं केली पण त्या एकदा पण सापडल्या नाहीत बर का. त्या तुझ्यासारखाच प्यादा बघतात आणि त्याचा बळी देतात आणि त्या मागं राहून डाव खेळतात. आणि अगदीच ते कारस्थान त्यांच्या गळ्याशी आलं तर मग त्यांच्यासोबत जे कोण असेल त्याचा बळी देतात. हा म्हणजे त्यांची लई जुनी सवय आहे. मी त्यांना फार अगोदरपासून ओळखते ना. ते कारखान्यातल्या हळदीमध्ये केमिकल तू टाकलं होतंस ते कळलं बर का मला. मी काय सांग? एक मिनिट. घाबरू नकोस अंतरा, घाबरू नकोस. मला माहित आहे गुली मावशीने तुझा वापर केला. तुला त्यांनी जबरदस्ती केमिकल टाकायला लावलं ना हळदीमध्ये. तुझा प्यादा म्हणून वापर केला आणि आता लवकर तुझा बळी बी देतील. आता पोलीस चौकशी होणार आणि कारखान्यामधल्या सीसीटीव्ही मध्ये तू हळदीमध्ये केमिकल टाकताना दिसणार. मग तुला दोषी ठरवणार आणि तुलाच शिक्षा देणार. या सगळ्यामध्ये गुली मावशी नामा निराळ्या राहणार. काळजी घे ग अंतरा. तुझं हे वय नाही ग जेलमध्ये जायचं. बघ आता काय करायचं ते. मी पण काही इथं बसलीये. लई कामं पडलीत मला. आणि हो ही सगळं साफ करून घे नाहीतर पोलिसांच्या अगोदर दादासाहेबच तुला तडीपार करतील. येते. काळजी घे. हं साहेब नमस्ते. नमस्कार. काय काम आहे आपलं? साहेब ती सदानंद वनवे आहेत का नाही त्यासनी भेटायचं होतं. तुम्ही कोण त्यांच्या? म्हणजे तसं काय नातं नाही बर का. पर ती माझ्या ओळखीचं आहेत. जरा काम होतं त्यांच्याकडं. मग तुम्हाला त्यांना भेटता येणार नाहीये. आव असं काय करताय. लई महत्वाचं काम आहे. भेटून द्या की. किती बी महत्वाचं काम असू द्या नातेवाईकाशिवाय कुणालाही आरोपीला भेटता येत नाहीये. त्यामुळे तुम्ही आता निघा. अहो माझ्या मानलेल्या भावासारखा आहे तो. अहो वाईट त्याला समजून सांगायचं होतं. असं वागू नगस. वाईट वागणं सोडून दे. वाईट सुधार. माझा ऐकतो त्यो म्हणून. कायद्याने मला असं कुणाला पण भेटायला परवानगी नाहीये. आव साहेब असं काय करता साहेब. माझी पोरं बाळ रोज मामा 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 करते ती. वाईच भेटून द्या की साहेब. कोणाचा आवाज आहे? साहेब कोण आहे तू? हवालदार हवालदार तिकडे बघ काय चाललंय.
मामांची पाणी. ह्या घ्या तुमच्या गोळ्या. गोळ्या घेणं गरजेचं आहे का? हो मग भाऊसाहेब परत आले तर ते मलाच बोलतील तुम्ही दादासाहेबांची काळजी घेतली नाही म्हणून. बरं कृष्णा, त्या वकिलाला तेवढं म्हणावं की जामिनासाठी परत एकदा अपील करा. हो दादासाहेब, मी जाणारच आहे वकिलांकडे. कृष्णा, कृष्णा एकदा जेलमध्ये जाऊन येतेस का? तू काल सांगितल्यापासून सारखे तेच विचार येत आहेत बघ मनात. आत्या, राय आहे तिकडं, त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाहीये. हॅलो हॅलो कृष्णा. काय रे राय, काय झालं? तुझा आवाज का असा येतोय? कृष्णा, ज्याची भीती होती तेच झालंय. भाऊसाहेबांवर जीवघेणा हल्ला झालाय. काय? त्यांच्यावर हल्ला झालाय पण ते आता वाचलेत त्यातनं. त्यांना हॉस्पिटलला घेऊन आलोय मी. हे सगळं कसं झालं राया? हे शाबास, आणि भाऊसाहेबांचा खेळ खल्लास. पोलीस या सगळ्याचा तपास करतात. भाऊसाहेबांची तब्येत कशी आहे आता? डॉक्टर सांगतायत आता ठीक आहेत, पण अजून काही शुद्धीवर आले नाहीत भाऊसाहेब. नक्की काय झालंय ते भाऊसाहेब शुद्धीवर आल्यावरतीच कळेल आपल्याला. तू काय बी काळजी करू नको, आम्ही आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये येतो. हा कृष्णा, काय झालं यांना? आत्या, भाऊसाहेबांवर जेलमध्ये हल्ला झाला. काय? आता करा तयारी शेवटच्या दर्शनाची. राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. आत्या, काळजी करण्यासारखं काही बी नाहीये. भाऊसाहेब सुखरूप आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, आणि राया बी आहे त्यांच्या सोबत. अहो मग आपण वाट कसली बघतोय? चला पटकन हॉस्पिटलला जाऊ. भाऊसाहेब. राया, कृष्णा, भाऊसाहेब तुम्ही जास्त बोलू नका, आराम करा. काळजी नका करू. तुम्ही दोघं आहे ना आमच्या बरोबर, काय नाही होणार आम्हाला. भाऊसाहेब, आम्हाला तुमचं स्टेटमेंट घ्यायचंय. तुम्हाला बोलायला काही अडचण नाही ना? नाही. भाऊसाहेब, काल रात्री नक्की काय झालं आम्हाला सविस्तर सांगा. आम्ही जेलमध्ये झोपलो होतो. आम्हाला झोपेत असं जाणवलं की कोणीतरी आमचा गळा दाबतोय. आम्ही स्वतःला सोडवायचा प्रयत्न केला पण शक्य नाही झालं. इन्स्पेक्टर, बहुतेक तार होती बरं का. नंतर आम्हाला श्वास घ्यायला खूप त्रास व्हायला लागला. साधारण कितीच्या दरम्यान झाला हा हल्ला? नक्की टाइम नाही सांगता. बरं, हल्ला ज्याने केला त्या व्यक्तीचा चेहरा तुम्ही पाहिला का? किंवा त्या व्यक्तीला तुम्ही ओळखता का? ती व्यक्ती समोर आली तर तुम्ही ओळखू शकाल? मी ओळखतो त्या माणसाला. कोण होती ती व्यक्ती? हा तोच माणूस आहे ज्यांनी कृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला होता. सुनबाई, अहो शांत व्हा बरं. वाईट वाटून घेऊ नका. अहो आता वाईट वाटून घ्यायचे दिवस गेले. ही तुमची सुनबाई आहे ना, ही जोपर्यंत ह्या घरात आहे तोपर्यंत ती ह्या घरावर कोणतंही संकट येऊ देणार नाही. अहो, मुलीची सगळी कारस्थानं ह्या मुलीनं सगळ्यांसमोर उघडी केली. एवढंच नाही, गुलीची कारस्थानं तिनं गुलीच्या तोंडूनच वधवून घेतली. एवढी खमकी मुलगी आहे ही. आज विधात्यांचं हे कुटुंब एकत्र एका छताखाली फक्त तुझ्यामुळे आहे कृष्णा. तू माझं कुंकू शाबूत ठेवलंस. तुझे मानावे तितके आभार कमीच आहेत.
मला मोठ्या मनाने माफ कर कृष्णा. अहो आत्या, मी या घराला माझं घर मानते आणि माझ्या घरासाठी मी एवढं करूच शकते ना. आणि माफीचं म्हणाल तर मी कधीच माफ केले. आपल्या माणसांवर राग जास्त दिवस नसतो धरायचा. अहो, कृष्णाची नुसती माफी मागून आपलं कर्तव्य संपत नाही. तिच्यासाठी मी एक खूप मोठं काम करणार आहे. असं काय काम करणार आहे दादासाहेब तुम्ही? कळेलच लवकर. बर, आता तुम्ही सगळे काय असे उंबऱ्यातच बोलत उभे राहणार आहात का? चला आत या बरं. अंजना, भाऊ, अरे कुठे आहात सगळे? लवकर या खाली. येऊ का? अरे सोपान आणि आशा, या या या, बरं झालं तुम्ही आलात. या. दादासाहेब, असं काय झालं ते आम्हाला एवढ्या तातडीने बोलवून घेतलं? सगळं व्यवस्थित आहे ना? नाही, काहीच व्यवस्थित नाहीये. सगळं विस्कटलंय आणि ह्या सगळ्याला तुमची कृष्णा जबाबदार आहे. काय झालं आता? काय केलं कृष्णीनं? सांगतो, सगळं सांगतो. वाईस धीर धरा. कृष्णा, ए कृष्णा. अहो, काय झालं? नमस्कार. आबा, कशासाठी बोलवलं? कृष्णीने काहीतरी केलं म्हणतायत ती. कृष्णे, काय केलंस? कृष्णाच्या बाबतीत आम्हाला कायमचा काय तो सोक्ष मोक्ष लावायचा आहे, म्हणून आम्ही तुम्हाला सगळ्यांना इथं बोलावलंय. अहो, आता काय चुकलं तिचं? मी या घरात परत आल्यापासून मी कृष्णाला या घरची सून मानत नव्हतो आणि आता तर सून मानायचा प्रश्नच नाही, कारण तुमचा घटस्फोट झालाय. त्यामुळे तुला या घरात असं राहता येणार नाही. भाऊ, काय बोलताय तुम्ही? म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा तुमची गाडी परत तिथंच सुरू राहिली? आम्हाला एक समजत नाहीये. आतापर्यंत तुम्ही कृष्णाचं कौतुक करत होता, तिने घरात हे केलं, घरात ते केलं. मग आताच नेमकं काय झालं? हे पहा, तिनं या घरासाठी खूप काही काही केलेलं असलं ना, तरी ही गोष्ट ही तितकीच खरी आहे की ती या घरची सून नाहीये. त्यामुळे तिनं या घरात राहणं आम्हाला मान्य नाहीये. यांच्या प्रेमाने ज्योतिषालाही हरवलंय. म्हणजे रायानं कृष्णावर आलेली सगळी संकट पळवून लावली. कृष्णाच्या प्रेमानं काळावर देखील मात केली आणि घटस्फोटानंतर तो काळही नाहीसा झालाय. आता या दोघांचं पुन्हा लग्न लावलं तरी काहीच हरकत नाहीये. आमचा विश्वास नाही याच्यावर. म्हणजे या दोघांनी परत लग्न करायचं याला तुझा विरोध आहे? नाही, यांनी जरूर लग्न करावं, सुखानं संसार करावा. पण या थोतांडाच्या आहारी न जाता एकमेकांवर विश्वास ठेवून लग्न करावं. खरंय भाऊचं. नातं टिकवण्यासाठी घरतारांपेक्षा एकमेकावर असलेला विश्वास जास्त महत्वाचा आहे. आणि आता नका या समजायच्या मागं लागू. काय होणार काय नाही होणार याचा विचार करण्यापेक्षा आता जेव्हा लगीन करा तेव्हा आज मध्ये जगा. एकमेकांबरोबरचा प्रत्येक क्षण आनंदात घालवा. बाकी आपल्या वाटेला आलेले भोग कोणाला चुकलेत? आमचं हे घरातून निघून गेल्यानंतर मी पण खसले होतेच की, तरी आलेच की परत, झालाच की परत नव्यानं संसार सुरू. मला बी पटतंय तुमचं भुयाजी. आपण समद्यांनी मरणाचं मनात काढून टाकूया. आणि असं बी रायांची पहिली बायको लग्नानंतर मरणार होती. आता ही पुण्यांदा लग्न करणार म्हणजे ही त्यांचं दुसरं लगीन असणार आहे. तेव्हा कृष्णीच्या जीवाला काहीच धोका नाही.
तुमच्या प्रेमाने आमचे पण डोळे आज उघडले. राया कृष्णा, अहो तुम्ही एकमेकांसाठी बनलायत. तुम्ही एकमेकांना साथ दिलीत ना तर तुमचं कुणीही काहीही बिघडवू शकत नाही याची खात्री पटली आम्हाला. आणि म्हणूनच तुमच्या दोघांचं परत लग्न होणारच, आणि तेही एकदम धुमधडाक्यात. आबा, आता कुठं तुम्ही आमच्या मनातलं बोललात काय? कृष्णा, आत्ताच्या आत्ता तू माहेरचा रस्ता धरायचास. अगदी वाजत गाजत हळद आणि साग्र संगीत लग्न सोहळा करायचा आहे आपल्याला. त्यामुळे लग्नाच्या आधी नवरीनं सासरी राहणं बरोबर नाही ना. चला गुरुजी, एक चांगला मुहूर्त सांगा. नाही, यावेळेसचा मुहूर्त आम्ही काढणार. आमचे पोरं ज्यावेळेस एकमेकांना हार घालतील तोच भारी मुहूर्त समजायचा. आणि आबा, यांचं लग्न उद्या. हो चालेल. मला पण कधी एकदा माझी सून परत या घरात येते असं झालंय. चला तर मग सगळे आता हळदीच्या आणि लग्नाच्या तयारीला लागा. लगेच लागतो. ती लग्न वाजणार पण आणि गाजणार पण. माझ्या कृष्णाची आणि रायाची जोडी जगात एक नंबर असणार. अरे काढ ना पटकन. आता तरी पटली का खात्री? नाही ना, मला पटनच झालंय. कालपर्यंत असं वाटत होतं ह्या घरातली माणसं मला परत या घरात घेत आहेत की नाही, आणि आज त्याच घरातली माणसं आपले लग्न लावतात. सगळ्यांचं मन साफ झालं राया. आपलं घर एक झालंय आणि आता सगळ्यांनी आपलं नातं पुन्हा जुन्या वळणावर आणून ठेवलंय. राया, आज मला माझ्यासारखी नशीबवान मीच वाटतेय बघ. बघ, मी तुला सांगितलं होतं का नाही, थोडा त्रास सहन कर, सगळे व्यवस्थित होईल. आणि खरं सांगू कृष्ण, हे सगळं तुझ्यामुळे झालं. तू जर या कठीण परिस्थितीत मला जर साथ दिली नसती तर आपल्या दोघांच्या आयुष्यात आजचा हा दिवस आलाच नसता. कोण म्हणलं माझ्यामुळे झालंय? ही आपल्यामुळे झालंय. खरं माझा जीव वाचवण्यासाठी तू तुझा जीव किती वेळा धोक्यात घातलायस राया. अगं, मी तुझा जीव नाही, मी माझा जीव वाचवलाय. कारण तुला जर काय झालं असतं तर मी माझा जीव सोडला असता कृष्ण. असलं अभद्र बोलू नकोस. आता मरणाचं नाव परत कधी काढायचं नाही. आपल्यासोबत जे काय वाईट व्हायचं होतं ते होऊन गेलं. आता फक्त सुखाने संसार करायचा. अरे तुम्ही असे लांब का उभे आहात? या ना, या इकडे या. तुम्ही किती कष्टाने हे मंदिर बांधले. हे मंदिर निव्वळ देवाचं निवासस्थान नाही तर तुमच्या दोघांच्या प्रेमाचं प्रतीक आहे. तुम्ही दोघांनी प्रेमाचा एक नवा आदर्श घालून दिलाय आणि मला त्याचा खूप अभिमान आहे. आम्हाला पण आपल्या या मंदिरासमोर उभं राहून ना आज खूप प्रसन्न वाटतं. हा, मग आजपासून तूही आरतीला रोज नियमितपणे यायचंस काय? हो. अरे तुम्ही असे निवांत का उभे आहात? एकमेकांची तोंड बघत. आज तुमच्या दोघांचं लग्न आहे ना, मग चला तयारीला लागा. लग्न कसं धूमधडाक्यात झालं पाहिजे.